सगळे झालेले तर 1.5 वर्ष झालं. सगळ्यांचे नाव पाठ झालेले आहेत. सगळ्यांची वोटिंग मीटिंग आणि सेटिंगची सुद्धा ओळख झालेली आहे. आणि आम्ही तर कधीच केलं नाही असं जुनं नवीन असं कधीच विचार केलेला नाही. हा माझा कुटुंबातला एक नवीन भाग म्हणून आम्ही सर्वांना तेवढ्याच प्रेमाने स्वीकारलेलं आहे. तेवढंच त्यांनी सुद्धा आम्हाला स्वीकारलेलं ही मला खात्री आहे. त्यामुळे आज महान समाज सुधारक छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सर्वप्रथम मी त्यांना अभिवादन करते. तसंच आज श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या संदर्भात मला 2 शब्द बोलायला सांगितलेले आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल त्यांच्या आयुष्याबद्दल आपण आज बरेच वक्ता होते त्यांच्याकडनं समजून घेतलं ऐकून घेतलं. त्यांनी त्यांच्या आयुष्यात शिक्षण या गोष्टीला खूप महत्त्व दिलं. त्यांचे वडील आशुतोष मुखर्जी सुद्धा शिक्षण तज्ज्ञ होते. बंगालमध्ये खूप उच्च शिक्षित होते आणि खूपच कमी वयात श्यामाप्रसाद मुखर्जी साहेब सुद्धा कुलगुरू झालेले आहेत. 33 वय जेवढं माझं वय होतं तेवढं त्यांचं वय आहे. आणि त्या वयात ते कुलगुरू सुद्धा झाले. एवढं कमी वयात मला असं वाटत की भारतात कोणीच दुसरं कोण असेल जे आज असे कुलगुरू झाले असतील. बरेच गोष्टी त्यांच्या आयुष्यातनं आपल्याला शिकण्यासारख्या. बलिदान दिन त्यांच्या जयंतीपासून बलिदान दिन 23 जून आपण हे बलिदान दिन म्हणून साजरा करतो. तसंच 6 जुलै त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला पक्षाने विविध कार्यक्रम करायला सांगितलेले आहेत. विविध गोष्टी त्यांच्या संदर्भात आपल्याला माहिती द्यायला सांगितलेली, माहिती जाणून घ्यायला सांगितलेली आहे. आणि खरंच आज खूप आनंद झाला. भालेराव साहेबांनी, सचिन दादांनी, साखरे मामांनी, लोहाने मामांनी जेव्हा त्यांच्या भाषणात उल्लेख केला त्यांच्या संदर्भात त्यांच्या आयुष्यासंदर्भात सुद्धा आपल्याला माहिती मिळालेली आहे. आणि त्यांचं आयुष्य किती कष्टाचं होतं, किती वेगवेगळे त्यांना कष्ट सहन करावं लागले. जेल सुद्धा त्यांना जावं लागलं ह्या देशाला एक ठेवण्यासाठी. आणि त्यांचे विचार घेऊनच आज आपण इकडे सर्व एवढी मोठी श्वास घेतली. 370 कलम म्हटलं गेलं तर आपला देश एक असलं पाहिजे. काश्मीर सुद्धा आपल्या देशाचाच भाग आहे. तो कुठेच दूर जायला नाही पाहिजे. त्यांचे खूप मोठं योगदान होतं. आणि खऱ्या अर्थाने आज पक्षाचं काम बघून त्यांना अभिवादन मिळतच आहे. त्यामुळे आपण सर्व यांचे कार्य, यांनी केलेले मोठे योगदान, बलिदान या सगळ्या गोष्टीला मनात ठेवून त्यांच्यासारखं एक चांगलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करूया. आपण नरेंद्र मोदी साहेबांना बघतो, फडणवीस साहेबांना बघतो, नितीन नवीन साहेबांना बघतो, आपण रविदादा चव्हाण साहेबांना बघतो. चौघांचं हेच मत असतं की पहिले देश आपला सर्व देश एक असलं पाहिजे. सर्व देशाच्या नागरिकांचा विचार एक असलं पाहिजे. हो, कधीतरी भेदभाव होतात पण त्याला समजून आपण बसून विचार करून एकमेकांशी बोलून त्याच्यावर एक चांगला निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे त्यांचे विचार आपण ह्या सगळ्या गोष्टी मानलेच पाहिजे. दुसरं, आपल्या सर्वांना मला ही विनंती करायची, आपल्या पक्षातल्या आज आपण पक्ष कार्यालयामध्ये एक मीटिंग घेतलेली आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी साहेबांच्या संदर्भात आपल्याला बरेच VC झाले असतील, मला असं खात्री आहे. तालुका अध्यक्षांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे VC झाले असतील. मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे, सरळ ॲप सगळ्यांकडे आहे. कोणाकोणाकडे सरळ ॲप आहे हात वर करा. ज्यांच्याकडे सरळ ॲप नाही आहे तो सरळ ॲप प्लीज आपण डाउनलोड करून टाका. सरळ ॲपवर आपल्याला डिजिटल लर्निंग प्रशिक्षण हा एक आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. येत्या 28 तारखेला आपल्याला मन की बातचा कार्यक्रम सुद्धा करायचा आहे. मागच्या 2 दिवस अगोदर अधिवेशन 22 तारखेला सुरुवात झाली आणि संध्याकाळी मुख्यमंत्री साहेबांनी आम्हा सर्व आमदारांना, खासदारांना बोलवलं होतं वर्षा निवासस्थानी आणि त्यांनी आम्हाला आमचा आभार दिलं. काय काय आपल्या मतदारसंघात चांगली गोष्ट झाली असेल पक्षाच्या नेतृत्वाने, तर पक्षाच्या अनुषंगाने किंवा त्यांच्या बोलण्याकडून आपल्या मतदारसंघात मागच्या मन की बातमध्ये आपलं रेकॉर्ड अतिशय सुंदर प्रकाराने आपण पार केला आहे. आणि हा रेकॉर्ड आपल्याला ठेवायचा आहे, त्याला वाढवतच जायचं आहे. मागच्या मन की बातच्या ह्याच्यासाठी 170 एवढे मध्ये मन की बातचा कार्यक्रम राबवला गेलेला. आपल्याकडे 344 बूथ आहे. हे प्रत्येक बूथवर कार्यक्रम झालं पाहिजे. मन की बातचं अपलोडिंग व्हायला पाहिजे. आणि तसंच आज जसं आपण श्यामप्रसाद मुखर्जी साहेबांच्या बद्दल ऐकलेलं आहे, त्यात सुद्धा सरळ ॲपमधील डिजिटल प्रशिक्षण अंतर्गत ह्या पक्षाचे विविध कार्य
पक्षाची इतिहास, श्यामाप्रसाद मुखर्जी असतील, विविध पक्षाचे नेते, ह्या सर्वांची माहिती आहे. ती माहितीचे व्हिडिओद्वारा माहिती आपण पाहून घ्या. माहिती पाहिल्यानंतर 5 प्रश्नांचे उत्तर आपल्याला द्यायचे. काही घाबरायची गरज नाही. ही एकदम परीक्षा कठीण नाहीये. आपण परत व्हिडिओत जाऊन परत एकदा जो प्रश्न आहे, जर आपल्याला उत्तर त्याचं करेक्ट माहीत नसेल तर तो प्रश्नाचं उत्तर आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि ते आपल्याला परीक्षा ही देऊन टाकायची आहे. ही मी विनंती आपल्या सर्वांना करेल. आपल्या आपल्या बूथवर ज्या दिवशी मन की बातचा कार्यक्रम झालं त्याच्यानंतर आपलं टिफिन पार्टी होणार आणि टिफिन पार्टी झाल्याच आपण सर्वांनी बसून हे डिजिटल लर्निंग प्रशिक्षणचा कार्यक्रम सुद्धा संपवून टाकावं, ही माझी विनंती आपल्या सर्वांना. ही मी कळकळीने आपल्याला का सांगत आहे? आपल्या सर्वांचे पाठबळ, आपल्या सर्वांचा आशीर्वाद, आपल्या सर्वांच्या मनातली जी भावना आज आपण व्यक्त केली की साहेबांना केंद्रीय मंत्री पद हा मिळावं, साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपण बोलू शकतो. अशोकराव चव्हाण साहेबांमुळे नांदेडमध्ये महानगरपालिका आली, आपल्या नगरपालिका आल्या, भोकर आणि मुदखेडमध्ये नगरपालिका आल्या. आज अमरनाथजी राजूरकर त्यांचे सुद्धा अभिनंदन करते मी. विधान परिषदेत आपले सुद्धा आमदार भारतीय जनता पार्टीचे तिकडे निवडून आलेले. हे सगळ्या गोष्टी हे मांडण्यात येतात. एवढी मेहनत आपण सर्वांनी केलेली आहे. त्यामुळे हे पद जर आपल्याला पाहिजे असेल, आपल्या नेतृत्वाचं पद जर आपल्याला द्यायचं असेल तर पक्षाने सांगितलेले सगळे कार्यक्रम आपण व्यवस्थित प्रकारे पार पाडतच आहोत, पण भविष्यात सुद्धा याला बारकाईने लक्षात आपण ठेवलं पाहिजे. त्यामुळे आज श्यामाप्रसाद मुखर्जींना अभिवादन करते. आपण सर्व इकडे आलात. पुढील 4 अजून वेगवेगळी ठिकाणी आपल्याला कार्यक्रम घ्यायचे. शेतकरी संमेलन आहे, विद्यार्थ्यांसोबत आम्ही भेट घेणार आहोत. खूप काही कार्यक्रम आज आम्हाला करून घ्यायचे आणि अधिवेशनच्या अनुषंगाने अजून तरी अधिवेशन 10 जुलै तारीखपर्यंत चालणार आहे. आम्हाला भरपूर संधी मिळणार आहे. नुकतीच अधिवेशन सुद्धा सुरू झालं आणि आम्हाला सुद्धा जास्त काही त्यात सहभाग घेता आला नाही, पण 10 जुलैपर्यंत अधिवेशन चालणार आहे. प्रयत्न नक्की राहणार आपल्या मतदारसंघातल्या, आपल्या जिल्ह्यासाठी विविध विकास कामांची गोष्ट असतील, त्या विविध गोष्टी ज्याच्यात आपल्या लोकांना अडचण होत असेल त्या सगळ्या मुद्द्यांना आपण विधानसभेत मांडण्याचे प्रयत्न नक्कीच करूया. आणि मी आपल्याला खात्री देते, आपण ज्या व्यक्तीला मतदान केलेलं आहे, वोटिंग मीटिंग आणि सेटिंग, हे आपण काय पुढे घेतात दादा, वोटिंग मीटिंग आणि सेटिंग आपण कार्यकर्त्यांची जर फीचर्स पाहिले ना, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची जसं दादांनी म्हणलं, मला असं वाटतं यांच्या वयाच्या अगोदरचे जे कोण असतील ते त्या बलिदान ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. पण आमचे जनरेशनचे जरा वेगळे आमचे जनरेशन जरा वेगळे. आम्ही वोटिंग मीटिंग आणि सेटिंग विश्वास ठेवतो. हे झालं गमतीचं भाग, पण ह्यालाच राजकारण म्हणतात. ह्यालाच आपल्यासोबत आपुलकी ठेवणं, आपले कामं सुद्धा करून देणं, आपल्या जिल्ह्याचे कामं सुद्धा करून देणं, मतदारसंघाचे कामं सुद्धा करून देणं आणि आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा मदत करणं, हेच एक चांगल्या नेतृत्वाचं एक चांगला भावना असते. त्यामुळे आपल्या सर्वांचा आशीर्वाद असंच राहू द्या. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा श्यामाप्रसाद मुखर्जी साहेबांना अभिवादन करते आणि इकडे सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र.